सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते। जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कामगार आहेत एकूण 22 कामगार आहेत सगळे आणि या 22 कामगारांचं जे काही आहे ते इंडो युरोपियन कंपनीमध्ये सर्व कामाला होते आणि कामाला असताना जे आहे ते त्यांचे प्रॉव्हिडंट फंड ESI आणि इतर ज्या काही कामगार कायदेविषयक तरतुदीचं पालन हे मालकाकडून होत नव्हतं आणि म्हणून जे आहे या कामगारांनी जे आहे हे वेगवेगळ्या पदावर काम करणारे कामगार आहेत। कुणी वॉटर ट्रीटमेंट ऑपरेटर आहे, सिरप ऑपरेटर आहे, बॉटल चेकर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, रेफ्रिजरेशन ऑपरेटर आहे, वेल्डर, साईट इन्स्पेक्टर, स्टोअर हेल्पर, सिरप हेल्पर वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या पदावर कामं करणारे हे कर्मचारी आहेत। ज्यांचं जे काही प्रॉव्हिडंट फंड ESI वगैरे फॅसिलिटीज त्यांना दिल्या जात नव्हत्या त्यांची पिळवणूक मालकाकडून होत होती आणि म्हणून त्यांनी जे काही या कामगारांनी म्हणजे इतर कामगारांसह म्हणजे एकूण जवळपास 64 कामगारांसह त्यांनी जे काही आहे ते युनियन भारतीय कामगार सेना नावाची युनियन जी आहे त्या युनियनला म्हणजे जॉईन व्हायचं त्यांनी ठरवलं सर्वांनी आणि 7/3/2005 ला 7/3/2005 म्हणजे 14 वर्षापूर्वी आज मार्च चालू आहे 2019 14 वर्षापूर्वी यांनी जे आहे ते युनियनचा झेंडा जो आहे भारतीय कामगार सेना या युनियनचा झेंडा हा इंडो युरोपियन कंपनी कोका कोला कंपनी जी आहे ही त्याच्या गेटवरती फडकवला यांनी आणि ही घटना झाल्यानंतर जे काही आहे ते मालकाला एवढा राग आला कामगारांनी युनियन लावलीच कशी अशा स्वरूपाचे प्रश्न करून मालकांनी जे आहे हे जे 64 कामगार आहेत या 64 कामगारांना जे आहे ते 8/3/2005 पासून जे आहे ते कामावरती येऊ नका अशा स्वरूपाचं जे काही आहे ते कामावर येण्यासाठी प्रतिबंध केला। त्यांनी कामावरून काढलं नाही परंतु काम देणं बंद केलं। काम देणं बंद करणं आणि कामावरून काढणं याच्यामध्ये फरक आहे। नोकरीतून कमी केलं नाही, हे सर्व परमनंट कामगार आहेत आणि या लोकांना त्यांनी कामावरून काढल्याचं कुठलंही पत्र दिलं नाही, कामावरून अधिकृतरित्या कायदेशीररित्या त्यांना कमी केलं नाही त्यांनी आणि म्हणून जे काही आहे ते 8/3/2005 पासून हे नोकरीच्या जे काही ते बाहेर म्हणजे टर्मिनेटेड नाही परंतु काम न त्यांना दिल्यामुळं ते नोकरीच्या बाहेर अशा स्वरूपाची परिस्थिती हा कायद्याचा गुन्हा आहे। टर्मिनेशन आणि नोकरीच्या बाहेर राहणं हा वेगळा म्हणजे जो काही आहे तो मुद्दा आहे। त्यानंतर काय झालं की या कामगारांनी जे आहे लावलेला झेंडा जो आहे हा 7/3/2005 हा 9/3/2005 ला मालकाने जो हा झेंडा काढला यांचा म्हणजे युनियनचा झेंडा त्यांनी जे काही आहे ते काढला आणि त्यानंतर जे आहे ते म्हणजे हे जे तक्रारदार कामगार आहेत किंवा हे जे 64 कामगार आहे या लोकांना धमकावणं त्यांना जे काही आहे ते त्रास देणे हे सुरू केलं। यात महत्वाची बाब अशी की मालकाने काय केलं की हे सगळे जे काही ते मराठी बोलणारे कामगार आहेत ते सगळे हे सगळे मराठी बोलणारे महाराष्ट्रीयन कामगार आहेत आणि महाराष्ट्रीयन कामगारावरती जे काही हा अन्याय या मालकाकडून जे काही आहे ते सुरू झाला। या लोकांना काम देणं त्यांनी बंद केलं आणि बिहारी कामगारांच्या मार्फत त्यांनी काम करणं जे काही आहे ते कंपनीमध्ये सुरू केलं। अशा स्वरूपाची परिस्थिती त्या ठिकाणी झाली। त्यानंतर मग जे आहे ते 10/3/2005 रोजी पोलीस म्हणजे स्टेशन जे आहे वाळूचं त्या पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्या ठिकाणी मीटिंग झाली आणि काय या लोकांना आम्ही कामावर घेऊ अशा स्वरूपाचं आश्वासन जे आहे ते मालकांनी ते दिलं। त्यानंतर जे आहे ते 15, 16, 19 आणि 22 मार्चला जे काही वेगवेगळ्या मिटिंगा कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये झाल्या त्या ठिकाणी देखील जे आहे हे कामगारांना कामावरती आम्ही काम देऊ त्यांना अशा स्वरूपाचं आश्वासन मालकांनी दिलं। त्यानंतर
वेगवेगळे रिप्रेझेंटेशन झाले, मोठा मोर्चा निघाला. औरंगाबादच्या इतिहासामध्ये एवढा मोठा कामगारांचा मोर्चा निघाला नसेल. एवढा मोर्चा जे काही आहे या कामगारांच्या पाठिंब्यासाठी भारतीय कामगार सेना या संघटनेनं आणि मान्य खैरे साहेब वगैरे या लोकांनी जे काही त्या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि मोठा मोर्चा निघाला. आणि त्या मोर्चाच्या देखील सांगतेच्या वेळेला जे आहे ते त्यांनी असं आश्वासन दिलं मालकाने की आम्ही या लोकांना कामावर घेऊ. परंतु त्यानंतर जे आहे हे सगळे प्रयत्न कामगारांचे काम मिळवण्याचे संपल्यानंतर कामगाराला काम न दिल्यामुळे मालकाने शेवटी जे काही आहे ते कामगारांच्या मार्फत इंडस्ट्रियल कोर्टामध्ये औद्योगिक न्यायालय औरंगाबाद जे आहे त्या ठिकाणी त्यांनी जे केस दाखल केली. त्या केसमध्ये जे आहे आयटम 9 आणि 10 जो शेड्यूल 4 असतो अनफेअर लेबर प्रॅक्टिस ऍक्टचा, तर या कलमान्वये त्यांनी जी काही ती केस दाखल केली सेक्शन 28-30 रेड आयटम 9 आणि 10. आणि ती केस जी आहे ही 14/1/2008 पासून जी आहे ही केस इंडस्ट्रियल कोर्ट औरंगाबाद इथं जे प्रलंबित होती. इंडस्ट्रियल कोर्ट औरंगाबादमध्ये ती केस चालली. यामध्ये जे काही अनेक प्रोसिडिंग झाल्या. इंडस्ट्रियल कोर्ट औरंगाबादमध्ये जे आहे ते इंटरिम रिलीफ म्हणजे स्टे मागितला कामगारांनी, तो कामगाराच्या बाजूने निकाल झाला. हायकोर्टात मालक गेला, कामगाराच्या बाजूने निकाल झाला, मालकाचं रिट पिटिशन विरोधामध्ये गेलं. त्यानंतर जे काही प्रकरण जे आहे हे कागदपत्राच्या नोटीस बद्दलचं प्रकरण कामगाराच्या बाजूने झालं इंडस्ट्रियल कोर्टात, त्याच्या विरुद्ध मालक हायकोर्टात गेला. हायकोर्टामध्ये परत कामगाराच्या बाजूने निकाल झाला, परत इंडस्ट्रियल कोर्टामध्ये केस चालली. दरम्यान पुन्हा मालक जे काही आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेला. सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलं की ही केस तुम्ही हायकोर्टाची लवकर निकाली करा. आणि सगळं जे काही झाल्यानंतर केस फायनल जी काही चालली इंडस्ट्रियल कोर्टामध्ये. आणि इंडस्ट्रियल कोर्टाने जे आहे हे औरंगाबादच्या इंडस्ट्रियल कोर्टाने एक खूप ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निकाल 31/3/2008 रोजी त्यांनी दिला. आणि 31/3/2008च्या निकालामध्ये त्यांनी जे कंप्लीट केस पूर्ण मंजूर केली कामगारांची तरी 31/3/2008ला. आणि त्या केसचा जो काही नंबर आहे तो कॉन्ट्रॅक्टर मार्फत, कॉन्ट्रॅक्टर हा पार्टी आहे त्याच्यामध्ये, त्यांनी जे रेकॉर्ड प्रोड्यूस केलं होतं त्याचं लायसन्स हे हाऊसकीपिंग म्हणजे जे काही सॅनिटेशन वगैरे कामाचं जे त्याचं लायसन्स प्रोड्यूस केलं. आणि हे सगळे लोक सिरप ऑपरेटर, वॉटर ट्रीटमेंट ऑपरेटर, कुठं म्हणजे हे अशा टेक्निकल जॉबवरती कामं करणारे लोक आहेत. यांचा त्या साफसफाईच्या कामाचा काय संबंध आहे सॅनिटेशन वर्कचा. म्हणजे कोर्टाने असं म्हटलेलं आहे की हे जे यांनी प्रोड्यूस केलेलं जे लायसन्स आहे तेच मुळामध्ये डाऊटफुल आहे. ते लायसन्स या ठिकाणी या केसमध्ये लागू पडत नाही. बोगस लायसन्स आणून जे काही दुसऱ्या विषयाचं लायसन्स आणून जे आहे ते कामगाराला त्यांचा हक्क नावलण्याचा हा मालकाचा प्रकार आहे. म्हणून हा जो आमचे कामगार नाहीत, हा जो मालकाचा जो बचाव आहे हा टाकाऊ आहे, टिकाऊ नाही अशा स्वरूपाचं ऑब्झर्वेशन जे काही आहे हे इंडस्ट्रियल कोर्टाने आणि हायकोर्टाने त्याच्यामध्ये दिले. तर अशा स्वरूपाचं हे अत्यंत महत्त्वाचं निकालपत्र जे काही आहे हे डिव्हिजन बेंच आहे. आजकाल कामगाराच्या बाजूने निकाल एवढा दुरापास झालेला आहे तरी देखील जे काही आहे. आणि याच्यात मी कामगारांचं कौतुक करल. धनवटे साहेबांचं जे काही चिकाटी, शेगावकर साहेब, नंतर आमचे गायकवाड आहेत, गरड आहेत, हे सगळ्या लोकांनी जे काही आहे त्या चिकाटीने नसता मालकाविरुद्ध भांडणं आजकाल हे सोपं नाही आहे, खूप खर्चिक काम आहे. तरी एक सामाजिक जाणीव व्यक्त सगळ्यांनी जे काही आहे किंवा मालकाला धडा शिकवायचं झालेला अन्यायाचा कुठेतरी म्हणजे जे काही आहे ते आपण म्हणजे तोंड त्या अन्यायाचं जे काही हे दिलं गेलं पाहिजे आणि अन्याय हा निवारण झाला पाहिजे. या भूमिकेतच आम्ही सर्वजण आजपर्यंत केस आम्ही जरी वकील असलो तरी आम्ही त्या जाणीवेतनं भूमिकेतनं जवळजवळ 14 वर्ष म्हणजे दोन्ही वेळेला माझी तब्येत ठीक नव्हती. किंगावकर साहेबाच्या निघलं त्या वेळेला नव्हती आणि नलावडे साहेबाच्या निघलं त्या वेळेला नव्हती. गोळ्या खाऊन केसेस चालवले. तर कामगाराचं नुकसान व्हायला नाही पाहिजे. एक आपल्या कॉन्शियसला ज्या काही गोष्टी ज्या काही आहेत त्या पटत नाही किंवा आपण तब्येतीच्या कारणास्तव घरी बसून कामगाराचं नुकसान झालं तर कसं होईल ही भावना. आता आज मी त्या जबाबदारीतून मोकळा झालोय. 20/3/2019ला डिव्हिजन बेंचने निकाल दिला. सगळीकडे जे काही आहे ते या निकालाचं स्वागत होत आहे. आमच्या वकील लोकांमध्ये देखील हा महत्त्वाचा निकाल आहे. इतर केसमध्ये आम्हाला हा उपयोगाला पडणार आहे अशा स्वरूपाची भावना ही निर्माण झालेली आहे. आणि मालकाचा जो हा जो प्रयत्न असतो की वारंवार कामगाराला झुलवत ठेवायचं वगैरे, तर ते जे काही आहे त्या प्रयत्नाला एक प्रकारची खीळ याच्यातनं जे काही आहे ते बसणार आहे. कारण की हा जो कामगार नाही, आमचे कामगार नाही तर गुत्तेदाराचे कामगार आहेत, हा बचाव ते नेहमी घेतात, सगळे मालक घेतात. म्हणून अशा कामगारांना हा एक फार मोठा दिलासा देणारा अशा स्वरूपाचा हा निकाल
हा देखील आलेला आहे. हे एक नवीन आता म्हणजे जे काही मालकांनी मुद्दा घ्यायचा म्हणजे सगळीकडे हा प्रयत्न. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की अशा स्वरूपाचे तांत्रिक मुद्दे उपस्थित करणं मालकासाठी ही जी काही हे चुकीची गोष्ट आहे की आमचे कामगार नाही तुमचे कामगार काहीतरी रेकॉर्ड तयार करायचं आणि आम्ही एवढं व्हॉल्युमियस रेकॉर्ड दाखल केलं त्या ठिकाणी की मालकाचं तोंडच बंद झालं. आम्ही हायकोर्टामध्ये बाबा त्यांची जे काही ते म्हणजे ड्युटी लिस्ट असते ते ड्युटी लिस्ट दाखल केल्या, त्यांची हजेरी पुस्तकं दाखल केली, त्यांची पे रजिस्टर दाखल केले. नंतर ज्या काही कामगारांना दिलेली जी कामं आहेत त्यांना दिलेल्या नोटीस आहेत, ते काय काय काम करत होते त्यांना दिलेले वेगवेगळे पत्र आहेत, त्यांच्या ड्युटीबद्दलचे जे काही ते सुपरवायझरच्या सह्या असलेले कागद आहेत. एवढं मोठं व्हॉल्युमियस 400-500 पानाचं रेकॉर्ड दाखल केलं. त्याच्याबद्दल जे काही ते मालकाला कोर्टामध्ये काहीही बचाव करता आलेला नाही. तर अशा स्वरूपाचा हा निकाल आहे. मालकाची काय भूमिका नाही आता मालकाची भूमिका आता ते कसं राहतं की त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये जायचा चान्स निश्चितच आहे. कारण आता कसं आहे की गेले तुम्ही टांग उपर ही जी काही मराठीमध्ये माहिती आहे हिंदीमध्ये म्हण आहे त्या पद्धतीने आता 3 कोर्टाचे निकाल असल्यानंतर मला तुम्ही सांगा की मालकाने या निकालाचा शिवाजी गायकवाड मी बोलतो. आमचा निकाल लागला 2008 पासून. तोपर्यंतचा पगार द्यावा फुल अँड फायनान्सचा आणि कामावर घ्यावा. आणि मला गोळ्या लागल्यामुळं मला काही काम होत नाही, बाहेर त्रास होतोय, आतमध्ये डोळक्यामध्ये गोळ्या येतात माझ्या अजून आणि बोटं पण गेलेत बाहेर टेन्शनमुळं. हां मी इंडो रिपेन बेवरेज कंपनी याचा मी कामगार आहे महेंद्र भागवत गरड. तर मी शरब रूम ऑपरेटर होतो. तर मला 2005 पासून यांनी कामावून कमी केलेले. काम न दिल्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे. तरी आता 3 कोर्टाचे निकाल आमच्यासारखे झालेले आहेत. आज कोर्टाचा निकाल असा आहे की आतापर्यंत बेनिफिट देऊन कामावर घेण्यात यावा. तरी कंपनीने त्वरित आम्हाला काम देऊ आणि आम्हाला पूर्ण बेनिफिट देण्यात यावं. आपला जो निकाल लागला तुमच्या कंपनी या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्हाला एकच म्हणणं आहे की आम्हाला आमचं काम कंपनीने कामावर घेण्यात यावा. पूर्वावर जो ऑपरेटर ज्या कामं आहे त्या कामावर त्यांना काम देणं लवकरात लवकर काम जे निकाल कंपनीने मान्य करून कामगारांना पूर्ण कामावर घेण्यात यावा. आमचं फुल अँड फायनल देऊन आमचं बेनिफिट पूर्ण आतापर्यंत जे काय आहे ते पूर्ण जमा करून देण्यात यावा. हां मी विलास होर्वे रेफ्रिजरेशन डिपार्टमेंटला ऑपरेटर होतो. आणि आम्ही कंपनीच्या पायापासून सुरुवातीपासून तिथे काम केलेले आहे. आणि कंपनीचे जे डायरेक्टर आहे त्यांनी मला कॅबिनमध्ये घेऊन मला पैशाचा चेक आम्हीच दाखवतो. फक्त हे तुझ्यासाठी आहे आणि तू जर हा चेक घेऊन बाकीच्या लोकांना जर तू कंट्रोलमध्ये ठेवलं तर आम्ही सगळं व्यवस्थित करून घेऊ असं मला आम्हीच दाखवलं होतं ते. परंतु आता आम्ही सगळे गरीब कामगार आहेत. आम्हाला सगळ्यांसाठीच चांगलं व्हायला पाहिजे या हिशोबाने आम्ही त्यांचं कुठलंही ऐकलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी हा गोळीबार वगैरे अशा प्रकारचा भरपूर राडा केला आणि कामगारांना आम्हाला काम दिलं नाही. आम्हाला त्यांनी काम द्यावं आणि सगळ्यात ज्येष्ठ वर्कर म्हणलं तर मीच आहे त्यांच्या वयाने. गुमथोडवाडी आपण ते 2005 पासून आतापर्यंत गेले 14 वर्षापासून तुम्ही झगडत आहात. या संदर्भात तुम्हाला ज्या युनियन तुमच्या सोबत होत्या त्यांनी तुम्हाला काही मदत केली का? कोणत्याही युनियननी मदत केली नाही. आपल्याला संगत होते ते बी नाही. कुठल्याच क्षेत्रातल्या लोकांनी आम्हाला मदत केली नाही. आम्ही इंडिव्हिज्युअली आम्ही आमची केस लढतो. आपल्याला जो विजय मिळाला कोर्टानं जो न्याय दिलाय कामगाराला त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं? सत्याचा विजय कधी असतो. सत्य हे थोडं हे होत असतं पण सत्य हा सत्य असतो. आणि जो सत्य कोणी असतं ना ते दमाने मिळत असं. विजय हा दमाने का होईना पण मिळाला. हा 14 वर्षाचा जो आमचा वनवास होता तो आज 14 वर्षाचा वनवास संपला असं आम्हाला वाटतंय. आणि सत्य जे आम्ही सत्य आणि आमच्या पद्धतीने आम्हाला वकील बी सत्य मिळालेत आणि चांगला वकील मिळाला. त्या वकिलाच्या आशीर्वादाने आम्ही आमचे कामगार सगळे एकजूट असल्यामुळं
आम्ही त्याचा पाठपुरावा केल्यामुळं आणि सत्य असल्यामुळं ते सत्य झालं आणि आमच्याकडून हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला. बरोबर